आता पाहूयात बातम्या विस्तारानं। वैद्यकीय क्षेत्रानं आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, मात्र तंत्रज्ञान करुणा आणि नैतिकतेची जागा घेऊ शकत नाही। नैतिक मूल्यांमुळे चांगला माणूस घडतो, असा महत्त्वपूर्ण कानमंत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वैद्यकीय क्षेत्राला दिला। नागपूर एम्सच्या दीक्षांत सोहळ्यात त्या आज बोलत होत्या। सध्याचं युग कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य आणि प्रगत तंत्रज्ञानाचं आहे। तरुण डॉक्टरांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा स्वीकार करावा, असं असलं आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते डॉक्टरांची करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णांप्रती असलेल्या नैतिक मूल्यांची जागा कधीही घेऊ शकणार नाही, असं त्यांनी सांगितलं। युवा चिकित्सकों को मेरा सुझाव है कि आप नवाचार, अनुसंधान और निरंतर सीखने की भावना का आत्मसात करें। साथ ही ये सदैव स्मरण रखना चाहिए कि चिकित्सा क्षेत्र में नैतिक मूल्यों का स्थान सर्वोपरि है। टेक्नोलॉजी चाहे जितनी भी एडवांस क्यों ना हो जाए, ये करुणा, ईमानदारी और रोगी केंद्रित दृष्टिकोण का स्थान नहीं ले सकती। करुणा की भावना को सदैव बनाए रखें, क्योंकि ये आपको केवल एक अच्छा चिकित्सक ही नहीं बल्कि एक अच्छा इंसान भी बनाए। एक व्यवसाय नसून ती मानवतेची सेवा आहे। डॉक्टर आणि रुग्णांमधील विश्वास कायम राहण्यासाठी डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत आपली संवेदनशीलता गमावू नये, असं त्यांनी सांगितलं। डॉक्टर केवळ रुग्णांच्या आजारावर उपचार करत नाही, तर तो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांच्या मनात एक जगण्याची एक नवी आशा निर्माण करतो, असं त्या म्हणाल्या। देशाच्या प्रगतीसाठी देशवासियांचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे, असं सांगत त्यांनी आरोग्य क्षेत्रात सरकारनं केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला। यात आयुष्मान भारत योजना, आयुष्मान आरोग्य मंदिरं, स्वस्त औषधं उपलब्ध करणारी जनौषधी केंद्र तसंच अमृत फार्मसी, क्षयरोग निर्मूलनाची मोहीम यांची त्यांनी माहिती दिली। एम्स नागपूरनं अल्पावधीतच स्वतःची उत्तम ओळख निर्माण केली आहे, अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं। पदवीदान समारंभामध्ये त्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं। केवळ एम्सच नाही तर IIT, IIM आणि देशातल्या इतर सर्वच उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुली आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुलं आणि मुली एकत्रित प्रयत्न करून 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न नक्की पूर्ण करतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशात